ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. दीर्घ संसार रोगस्य विचारो हि महौषधम. म्हणजे या संसारामध्ये जो कोणी येतो त्याला यशस्वी व्हायचं असेल, या संसारातून तरुण जायचं असेल तर त्यानं काय करावं तर विचार करावा. विचार हेच या संसारामधून तरुण जाण्याचं औषध आहे. म्हणून सर्व संतांनी, सत्पुरुषांनी, थोर लोकांनी जे विचारधन आपल्याला दिलेलं आहे हे त्यांच्याही विचारमंथनातून जे नवनीत निघालं ते नवनीत खऱ्या अर्थाने त्यांनी अनेक ग्रंथामध्ये ग्रथित केलेलं आहे. आणि त्याचा आपण जर अवलंब केला तर आपण निश्चितच यशस्वी होऊ, या संसारातून सहजपणे तरुण जाऊ. म्हणून तर अशा अनेक ग्रंथांचं अवलोकन आपण नित्यानं केलं पाहिजे. त्यातीलच एक भाग म्हणजे चाणक्यनीती या ग्रंथाचा विचार आपण दररोज एका श्लोकाच्या माध्यमातून करत आहोत. पाहूया चाणक्यांनी आज आपल्याला कोणता उपदेश केलेला आहे. चाणक्य पुढील श्लोकामध्ये सांगतात, शकटं पंचहस्तेन दशहस्तेन वाजिनं हस्ती शतहस्तेन देशत्यागेन दुर्जनम. अर्थात बैलगाडीपासून आपलं रक्षण करायचं असेल तर 5 हात, घोड्यापासून रक्षण करायचं असेल तर 10 हात, हत्तीपासून संरक्षण करायचं असेल तर 100 हात. मात्र दुर्जनापासून आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल तर त्या प्रदेशाचा त्याग करणे हेच आपल्या हिताचे आहे. स्पष्टीकरण पाहूया. कोणत्याही कारणाने आपल्या शरीराला इजा होऊ नये याचा विचार प्रत्येक मनुष्यानं केला पाहिजे. म्हणून आपल्या शरीराचा बचाव करण्यासाठी काय करावं तर काही उदाहरणं चाणक्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. बैलगाडीपासून आपलं रक्षण करायचं असेल तर 5 हात दूर आपण त्या बैलगाडीपासून राहिलं पाहिजे. चाणक्यांच्या काळामध्ये बैलगाडी हेच प्रमुख दळणवळणाचं साधन होतं. रस्त्यावरून जात असताना बैलगाडीपासून आपलं रक्षण किती हातावर होऊ शकेल तर कमीत कमी 5 हात दूर राहावं. घोड्यापासून आपलं रक्षण 10 हात दूर राहिल्यानंतर होतं. तसंच हत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी कमीत कमी 100 हात हत्तीपासून दूर राहण्यामध्येच मनुष्याची खऱ्या अर्थाने भलाई आहे. मात्र सगळ्यात शेवटी जे उदाहरण चाणक्याने दिलेलं आहे ते आहे दुर्जनाचं. दुर्जनापासून जर आपलं रक्षण करायचं असेल तर काय करावं तर त्याच्यासाठी चाणक्य सांगतात की तो प्रदेश सोडून जाणं यातच खऱ्या अर्थाने मनुष्याचं हित आहे. दुष्ट मनुष्यापासून रक्षण करण्यासाठी इतक्या दूर आपल्याला का जायला सांगतात चाणक्य, याचा थोडा आपण जर विचार केला तर चाणक्यांना असं सांगायचं आहे की कदाचित बैलगाडीला असलेले बैल, घोडा, हत्ती हे प्राणी यांच्यामधील काही दुर्गुणांमुळे मनुष्याला धोका निर्माण करू शकतील. पण या सर्व प्राण्यांपेक्षाही दुष्ट मनुष्य, दुर्जन अतिशय घातक असतो. त्याच्यापासून आपलं रक्षण करण्यासाठी किती दूर राहावं तर खूप दूर राहावं असा त्याचा अर्थ आहे. त्यांचा कुठल्याही प्रकारे संसर्ग आपल्याला होता कामा नये. कारण निसर्गाचा नियमच आहे. एका सुभाषितामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मृगमीन सज्जनानाम तृणजल संतोष विहित वृत्तीनाम लुब्धक धीवर पिशुना निष्कारिणो वैरिणो जगती. म्हणजे मृग, मीन आणि सज्जन म्हणजे हरिण, मासा आणि सज्जन लोक हे खऱ्या अर्थानं निसर्गामध्ये राहतात पण कोणालाही त्रास देत नाहीत. पाण्यातले मासे पाण्यामध्ये विहार करतात,
हरणं कोवळं गवत खातात. सज्जन मनुष्य आपल्या सत्कार्यामध्ये त्यांनी वाहून घेतलेलं असतं. कोणालाही त्यांच्यापासून त्रास नसतो. मात्र अशा स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या त्या हरिणाला शिकारी लोक पकडतात, माशांना कोळी लोक पकडतात आणि जगाचा कळवळा असणाऱ्या सज्जनांनासुद्धा दुर्जन लोक अकारण त्रास देतात. मग अशा अकारण त्रास देणाऱ्या दुर्जनांसाठी काय करावं? मागील काही श्लोकांमध्ये आपण पाहिलेलं आहे की अशा लोकांचा जर आपल्याला यथायोग्य बंदोबस्त करता आला तर तो आपण निश्चितच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण काही वेळा अशा दुर्जनांची ताकद, त्यांची शक्ती, सामर्थ्य हे कित्येक पटीनं जास्त असतं. अशा वेळी आपण काय करावं? आपला मार्ग बदलणं आपल्या हातात आहे. तो मार्ग बदलू शकतो. नाहीतर त्यांच्यापासून खूप अंतरावर राहून आपलं कार्य आपण नेटानं पुढं चालू ठेवायचं आहे. चाणक्यांना या श्लोकातून फक्त एवढंच सांगायचं आहे की दुर्जनांचा संपर्क कोणत्याही प्रकारे मनुष्यासाठी घातक असतो. तो त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणारा असतो. म्हणून अशा दुर्जनांपासून कोसो दूर आपण राहावं. म्हणजेच एखादा मनुष्य जर दुर्जन आहे असं आपल्याला माहिती असेल तर निश्चितच त्याचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ देऊ नका, ज्यामुळे आपली प्रगती, आपला विकास, आपलं यश हे अवरुद्ध होणार नाही. जो योग्य बोध आपण यातून घेतलेला आहे त्याचा अंगीकार नित्याच्या जीवनामध्ये करूया. भेटूया पुढील श्लोक घेऊन. जय श्रीराम.